खमंग, खुसखुशीत ज्वारीच्या पिठाची चकली तेलकट होत नाही आणि अगदी झटपट तयार होते. म्हणजे आपल्या घरातील साहित्यापासूनच ही चकली बनवता येते. यासाठी फक्त ज्वारीचं पीठ लागतं आणि बाकी थोडंसं साहित्य लागतं. रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी साहित्य काय लागेल ते पाहूया. तर इथे मी 2 कप ज्वारीचं पीठ घेतलंय. त्यानंतर पाव वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचाभर ओवा, 2 चमचे तीळ, तेल घेतलंय 2 चमचे, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरं घेतलंय. ही कढई गरम करत ठेवलीये. त्यानंतर यामध्ये जिरं घालूया. जिरं सुद्धा अगदी थोडंसं गरम होईपर्यंत भाजून घेऊया. यामध्ये धणे घालूयात आणि धने सुद्धा 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊयात. तुम्ही धणे व जिरे एकत्रच भाजू शकता. आता हे धणे व जिरे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. तर ज्वारीची चकली बनवताना शक्यतो उकड काढूनच पीठ मळा, म्हणजे पीठ छान मळता येतं. सर्वात आधी आपण ज्वारीच्या पिठाची उकड काढून घेऊया. त्यासाठी इथे मी भांडं गरम करत ठेवलंय. कढईमध्ये मी सर्वात आधी 1 वाटी पाणी घातलं. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलंय. म्हणजे आपल्याला 2 वाटी ज्वारीच्या पिठासाठी 1.5 वाटी पाणी लागणार आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, 2 चमचे लाल तिखट घालूया. तर इथे मी 2 चमचे तेल घेतलंय. आता हे 2 चमचे तेल आपण यामध्ये घालूयात. 1 चमचा ओवा, 2 चमचे तीळ, त्यानंतर इथे आपण 1 चमचा जिरं व 1 चमचा धणे याची पावडर घेतलीये. ही पावडर यामध्ये घालूया. आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून घेतलं. आता पाण्याला छान उकळी येऊ दे. पाणी असं उकळलं की यामध्ये 2 कप ज्वारीचं पीठ घालूयात. त्यानंतर पाव वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घालूया. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो, त्यामुळे आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलंय. म्हणजे आपल्याला चकली व्यवस्थित पाडता येते. तर पीठ आपण व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाची आपण उकड काढून घेतलीये. आता आपण गॅस बंद करूयात आणि यावर झाकण ठेवूयात. जवळपास 10 मिनिटांसाठी आपण ही उकड अशी झाकून ठेवणार आहोत. आता आपण ही उकड व्यवस्थित मळून घेऊया. जर आपण उकड व्यवस्थित मळून घेतली तर चकली पाडताना ती तुटत नाही. तर इथे मी अशा पद्धतीने उकड मळून घेतलीये. आता यामधील थोडं पीठ घेऊया. हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया. त्यानंतर इथे मी चकलीचा साचा घेतलाय. या साच्याला आतमधून तेल लावून घेतलंय. यामध्ये हे चकलीचं पीठ भरूयात. अशा पद्धतीने आपण गोल गोल चकली पाडून घेऊयात. छान काटेदार चकली तयार होते. एक एक करत आपण इथे चकल्या पाडून घेऊयात. 3 ते 4 फेर घेतले की चकलीचे पहिले टोक आणि शेवटचे टोक दाबून घ्या, म्हणजे चकली तेलात सुटत नाही. आणखी एक चकली करून दाखवते. खूप जास्त मोठी चकली करू नका. त्यानंतर आता आपण या चकल्या तळून घेऊयात. त्यासाठी तेल गरम करत ठेवलंय. चकली तळण्यासाठी असं पसरट भांडच वापरा, म्हणजे चकली तळताना ती तुटत नाही. तर तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचंय. त्यानंतर एक एक करत आपण यामध्ये चकली सोडूयात. मध्यम आचेवर या चकल्या आपण तळून घेऊयात. एका वेळी बसतील एवढ्याच चकल्या आपण यामध्ये घालूया. तेल व्यवस्थित गरम झालेलं नसेल तर चकली तळल्यानंतर भरपूर तेलकट होते. त्यामुळे आधी तेल आपण व्यवस्थित गरम करून घेतलंय. त्यानंतर अशा पद्धतीने आपण चकली पलटून घेऊयात. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घेऊयात. फार कालपट होईपर्यंत चकली तेलामध्ये ठेवू नका. अशा रंगावर चकली आली की आता या चकल्या आपण काढून घेऊयात. याच पद्धतीने पुढची बॅच सुद्धा आपण तळून घेऊयात. तेल व्यवस्थित गरम करा. त्यानंतर यामध्ये एक एक चकली सोडूयात आणि मध्यम आचेवर या चकल्या तळून घेऊयात. गॅसची फ्लेम हाय करू नका, नाहीतर चकली वरून पटकन करपली जाते व आतमध्ये ती कच्चीच राहते. आतपर्यंत चकली तळून झाली की काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व चकल्या तळून घेतल्यात. आता या चकल्या थंड होऊ द्या. त्यानंतर त्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी चकली तयार झालीये. रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.